प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फ्लावरची भाजी. एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा बिगिनरसाठीच व्हिडिओ आहे. हे बघा, असं स्वच्छ करून घ्यायचा फ्लावर आणि यात आता मी पाणी घालणार आहे आणि मीठ घालणार आहे आणि फक्त थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यात काही कीड वगैरे असेल तर ती मरून जाईल. तसा तो स्वच्छच आहे, एकदम छान स्वच्छ मिळाला होता मला. हे बघा, तर थोडंसं पाणी घालून आपण तो थोडासा एक उकळी आणून घ्यायची बस. आणि बाकीचं साहित्य बघूया. एक कांदा बारीक चिरून घ्यायचा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली. त्यानंतर आपण फोडणीला अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि मीठ घालणार आहोत. तर आता हे सगळं साहित्य आपण चिरून घेऊया आणि फ्लावर आपला बॉईल करायला ठेवूया. हे बघा, आता मी पाणी टाकले, त्यामध्ये मीठ घालते आहे. नंतर भाजीमध्ये मीठ कमी टाकायचं, चव घेऊन बघायची. आणि आता मी हा बॉईल करायला ठेवते आणि हा बॉईल होईपर्यंत आपण बाकीच्या वस्तू चिरून घेऊया. अशा प्रकारे करून घ्यायचा. जास्त शिजवायचा नाही, आपल्याला वाफेतच शिजवायचं आहे, कारण तो फोडणीमध्ये असा करून घ्यायचा. आता मी इथे पॅन तापायला ठेवलेला आहे. आता आपण हा पाण्यातून काढून घेऊया फ्लावर. तेल घालूया. चार पळ्या तेल घेतलं मी. जिरे आणि मोहरी फोडणीला घालूया. लसूण, थोडासा परतला की मग हिरवी मिरची. हिंग आणि हळद. कांदा छान ब्राऊन झाला की मग टाकायचा हिंग आणि हळद. त्यानंतर फ्लावर पाण्यातून काढून घेतला होता मी. आपल्याला वाफेतच शिजवायचं आहे. यात थोडी कोथिंबीर घालू आत्ता शिजताना, आणि शिजल्यावर पण आपल्याला घालायची. गॅसची फ्लेम कमी करायची. आता थोडंसं मीठ घालूया, नंतर आपण परत मीठ बघणार आहोत. आता झाकण घालून वाफेवर शिजून घ्यायची. आता वाफेत शिजू देऊया आपण. बघूया आपली भाजी झाली का. मंद गॅसवरच शिजवायची आहे वाफेमध्ये. होत आली आहे. अजून 2-1 मिनटं ठेवावी लागणार आहे आपल्याला. अजून थोडी 1-2 मिनटं फक्त. आता मी इथे थोडीशी कोथिंबीर घालते. जास्त कोथिंबीर घातली ना तर चव छान लागते याची फ्लावरच्या भाजीमध्ये. करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने. आणि पुन्हा 2-3 मिनटं आपण ठेवूया. बघा, आपली फ्लावरची भाजी तयार आहे. साधी सिंपल रेसिपी आहे. चवीला पण छान लागते आणि ही तुम्ही टिफिनला सुद्धा करू शकता. रात्रीच तुम्ही बॉईल करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता.
थंड झालं की. आणि सकाळी उठून फक्त फोडणी द्यायची. म्हणजे जॉब करणाऱ्यांसाठी एकदम साधी सिंपल आणि टिफिनसाठी अगदी उपयुक्त रेसिपी आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.